प्रीत जडली हृदय भाग 43 मागील भागात. नाही, अगोदर असा नव्हता तुषार. अगं, त्याची बहीण तन्वी. तन्वीमुळे असा बनला आहे तो. जेव्हापासून तन्वीने सुसाईड केलं तेव्हापासून तुषार फार बदलला होता. कोणाशी बोलत नव्हता, फार कमी बोलायचा. पण आता त्याच्याकडे पाहून तो सगळं विसरला आहे असं वाटतंय. तुलसीचं बोलणं ऐकून काव्या शॉक झाली होती. म्हणजे तन्वी तन्वी ही सरांची स्वतःची सिस्टर आहे आणि आपण पण किती वेडे आहोत. आपण तिला सरांची गर्लफ्रेंड समजत होतो. पण काय झालं होतं तन्वीला? तिने सुसाईड का केलं? आणि त्याचा परिणाम तुषार सरांवर का होतोय? काव्याच्या मनात आता प्रश्नच प्रश्न होते. आता पुढे. हो, पण तन्वीने सुसाईड का केलं? तिचे वडील एवढ्या मोठ्या कंपनीचे एकुलते एक मालक होते. ऐकलं होतं की तुषार पण तिच्यावर जीव तोडून प्रेम करायचा. मग सुसाईड करायची वेळ का आली तिच्यावर? राणी पोळ्या शेकत म्हणाली. अगं, तन्वी कॉलेजला असताना तिचं कोणत्या तरी मुलावर प्रेम होतं. दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. पण ही गोष्ट तन्वीच्या वडिलांना म्हणजे मिलिंद भाऊजींना अजिबात आवडत नव्हती. त्यांनी साफ लग्नाला नकार दिला. मला वाटतं याच गोष्टीमुळे तन्वीने सुसाईड केलं असावं. बिचारी खूप प्रेम करायची त्या मुलावर. तुलसीला तन्वीबद्दल वाईट वाटत होतं. पण मग याचा तुषारच्या जीवनाशी काय संबंध? आयुष्य तर तन्वीचं खराब झालं ना, राणी म्हणाली. अगं हो, पण तुषारची एकच बहीण होती ती. किती लाड करत होता तुषार तिचा. तिने ज्या गोष्टीकडे बोट दाखवलं ती गोष्ट तन्वीचीच व्हायची. त्याने खूप प्रयत्न केला तन्वी आणि तिचा बॉयफ्रेंड म्हणजे पंकजला एकत्र करायचा. पण मिलिंद देसाईंचा स्वभाव तेव्हा फार हट्टी. त्यांनी या लग्नाला शेवटपर्यंत नकार दिला आणि या त्रासाला कंटाळून तन्वीने तिचा जीव गमावला. आणि मग काय, तुषार आणि त्याचे वडील तेव्हापासून कायमचे दुरावले, तुलसी म्हणाली. तुलसी, झाला का स्वयंपाक? तुझे बाबासा कामावर जायच्या आधी सर्वांना जेवायला घे, बाहेरून माईने आवाज दिला. जिमाई, तुलसीने होकार दिला. तुषार आणि रवी पण जॉगिंगहून आले होते, त्यामुळे तुलसीने बोलणं थांबवून हात चालवायला सुरुवात केली. राणी पण तिची मदत करत होती. सुमन कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवत होती. मामी, हे मला द्या, मी करेल हे. तुम्ही दुसरं काहीतरी करा. काव्याने सुमनच्या हातातील चाकू घेतला आणि कांदा कापू लागली. मनात आता तुषारचाच विचार येत होता. तिला त्या दिवशी तुषारचे आणि रवीचे बोलणं आठवलं. एक दिवशी ती ऑफिसमध्ये काम करताना तुषारच्या केबिनजवळ गेली होती. आतमध्ये रवी तुषारला त्याच्या लग्नाचे इन्व्हिटेशन द्यायला आला होता. तिने त्याचा आवाज ऐकला आणि तिथेच उभी राहिली. बाई, तू पण तुझ्या लग्नाचं बघ आता लवकर. माझं तर झालंच आहे, रवी म्हणाला. मी अजून तन्वीला विसरलो नाही. जर तन्वी लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहिली असती तर आज जिवंत राहिली असती. तुषारचं बोलणं काव्याला पटकन आठवलं आणि एक क्षणासाठी तुषारच्या बोलण्याने तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. लिव्ह इन हा शब्द ती तुषारच्या तोंडून कधीच ऐकू शकणार नव्हती. नो नो, मी लिव्ह इनमध्ये कधीच राहणार नाही. आणि तुषारला माझ्यासोबत हवी असेल तर त्याला माझ्याशीच एकनिष्ठ राहायला हवं, लग्न करायला हवं. त्यासाठी मला अगोदर मिलिंद देसाईंना भेटायला हवं. नक्की तन्वीच्या बाबतीत काय झालं आहे ते सत्य शोधायला हवं. कितीही मोठा पाप असला तरी शेवटी आपल्या लेकरांच्या सुखीपेक्षा त्याला काहीच महत्त्वाचं नसतं. तिला आता मिलिंद देसाईंचा खूप राग आला होता. मनातच तिच्या मनाची चलबिचल होत होती. राणी, तुला माहीत आहे, बाई आणि मी प्रत्येक समरमध्ये माईसाकडे यायचो. खूप धमाल करायचो, हो ना बाई? रवी जेवताना तुषारकडे पाहत विचारलं. तसं तुषारने एक रॉकेट लुक दिला. बाईला आपण जेवताना बोललेलं आवडलं नाही असं त्याला वाटलं, पण दुसऱ्या क्षणी तुषारने त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. तसं रवीला थोडंसं गुड फील झालं. जेवण करून त्याने एक डकार दिली. माईसा, काय टेस्टी जेवण होतं. तुझ्या आजच्या लोणच्यात जी चव आहे ना ती कोणालाच जमत नाही. तू एक काम कर ना, तू पण चल रशियाला माझ्यासोबत. रवी ताटात हात धुत म्हणाला. येईल ना, पण एका अटीवर. माईस, आता इथे पण अट? माई, तू अगोदर जशी होती तशीच आहेस. बरं बोल, काय अट आहे? तू अगोदर तुझा पाळणा हलू दे, मग येईन की पतरुंडाची काळजी घ्यायला. काय कसून बाई, बरोबर बोलली की नाही मी? माईसा हसून राणीकडे पाहत बोलल्या. शेजारी उभा असलेल्या तुलसी आणि सुमन मात्र रवीकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या. तुषारचे मात्र जेवण झालं होतं.
तो मोबाईल काढून निवांत बसला होता, पण तोंड मात्र काव्याकडे केलं होतं आणि तो तिला चोरून पाहत होता. जेवण झालं तसं बाबासा शेतावर गेले. रवी आणि तुषार दोघेही समोरच्या खोलीत जाऊन बसले. त्यानंतर तुलसी, सुमन, माईसोबत राणी आणि काव्या घरातील सर्व बायका जेवायला बसल्या. जेवताना माई लहानपणीच्या रवीच्या गमती जमती सांगत होत्या. त्यासोबत त्या तुषारविषयी पण सांगायच्या. काव्या मात्र तुषारचे नाव ऐकून जास्तच एक्साइट होत होती. जेवण झाल्यावर सुमन आणि तुलसीने सर्व माझघर आवरलं. पूर्ण दिवस गप्पा मारण्यात गेला. काव्याच्या मनात मात्र अजूनही तन्वीचाच विचार होता. दिवसभर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. संध्याकाळी दिवे लागायची वेळ झाली. सगळ्यांची जेवण झाली तसं सर्वजण एकत्र आले होते. बाहेर अंगणात सर्वजण गप्पा मारत होते. तुषार मात्र एकटाच तळमजल्यावर लॅपटॉप घेऊन त्याचं काहीतरी इम्पॉर्टंट वर्क करत बसला होता. अचानक लाईट गेली तसे सर्वजण झोपायला गेले. काव्यालाही दिवसभर अवघडल्यासारखं झालं होतं. तिनेही हातात कंदील घेतला आणि रूममध्ये झोपायला निघाली. पण अचानकच कोणीतरी तिच्या हाताला पकडून जोरात ओढलं. ती त्याच्या छातीवर जाऊन जोरात धडकली, पण हातातील कंदील मात्र अगदी व्यवस्थित पकडला होता तिने. तुषारने काव्याला तिच्या कमरेत हात घालून ओढून घेतलं होतं. आत्ताच लाईट गेल्यामुळे त्याने त्याचं वर्क आउट केलं होतं. अचानकच असं कोणीतरी ओढून घेतल्यामुळे काव्याला त्रास झाला. तिने कंदील तुषारच्या चेहऱ्यासमोर धरून पाहिलं. तुषारचा रोमॅन्टिक एक्सप्रेशनवाला फेस चमकत होता. त्याच्या अशा अचानक स्पर्शाने ती शहारली. तो असं काही करेल स्वप्नातही तिने कधी विचार केला नव्हता. त्याचा कडक परफ्यूम तिच्या कानात गेला आणि तिला खरंच त्या परफ्यूमचं अट्रॅक्शन झालं. तिच्यासाठी हे नेहमीचं होतं. तो जवळ आहे हे ती त्याच्या परफ्यूमवरूनच ओळखायची. तशी बऱ्याच वेळा रात्री पण तिने तो परफ्यूम अनुभवला होता. पण आता ती सावध झाली होती. रात्री सगळ्यांचं जेवण झालं होतं. सगळे झोपायच्या तयारीत होते हे तिने वरती येतानाच पाहिलं होतं. राणी काही कारणाने किचनमध्येच थांबली होती आणि कुठल्याही क्षणी ती झोपण्यासाठी वर येऊ शकते. आपल्याला इथून लवकर जावं लागेल हे तिने ओळखलं होतं. पण समोर तुषार एक हात भिंतीवर ठेवून उभा होता. तिच्याकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. तो असा का रिॲक्ट होतोय तिला समजत नव्हतं. तिचं सगळं लक्ष खाली राणीकडे होतं. कधी ती येते आणि आपण कधी इथून निसटू याचा विचारात ती होती. आता काय सर, तिने वैतागून विचारलं. टेक इट, तो तिच्याकडे पाहत बोलला. तिने त्याच्या हाताकडे पाहिलं. त्याच्या हातात डेअरी मिल्क चॉकलेट होतं. तू खातेस ना जेवण केल्यावर, सो इट्स फॉर यू, तो बोलला. आणि तिला आठवलं की ती जशी किडनॅप झाली तसं ती या चॉकलेटला पूर्ण विसरली होती. जेवण झाल्यावर बडीशोप ऐवजी ती चॉकलेटचा एक पीस चावून खायची. काव्या ते पाहून शॉक झाली. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिची एवढी काळजी आजपर्यंत कोणीच घेतली नव्हती. तिची लहानातली लहान गोष्ट पण तो किती सिरियस होऊन करत होता. तिला त्याचा हेवा वाटला. तुषारसारखा केअरटेकर मिळायला पण भाग्य लागतं, तिला मनातून समाधान वाटत होतं. पण हे सर्व फक्त काव्याच्या बाबतीत होतं. बाकीच्या लोकांसाठी त्याला 2 मिनिटं बोलायला पण टाईम नव्हता. कोणाला त्याला भेटायचं असेल तर त्याची अगोदर परमिशन घेऊन डेट फिक्स करावी लागायची. तेव्हा कुठे तो भेटत होता, पण ते पण फक्त 10 मिनिटासाठी त्याच्या केबिनमध्ये. पण इथे काव्यासाठी तो त्याचं पूर्ण ऑफिस सोडून पिकनिकसाठी आला होता. ते फक्त तिला पाहण्यासाठी, तिची काळजी घेण्यासाठी. किडनॅपिंगमध्ये तिला विकनेस होता तेव्हापासून तो तिची जास्त केअर करायचा. काव्याला आता कुठं हे सगळं हळूहळू समजत होतं. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती. पण आता लाईट आली होती त्यामुळे ते दोघे एकमेकांपासून थोडेसे वेगळे झाले. तसे माझ्याकडे पण तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे. तिला काहीतरी आठवलं होतं. काय? ती काय देणार याची त्याला एक्साइटमेंट झाली. पण इथे नाही, रूममध्ये. तिने रूमच्या दिशेने पाहिलं आणि चालायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग तोही यंत्राप्रमाणे खोलीत गेला. हे मला सकाळी मिळालं. तुम्ही जॉगिंगला गेल्यावर. आय नो की हे तुमचं आहे. काव्याने तिला सकाळी सापडलेला एअर ड्रॉप्स तुषारच्या समोर आपल्या हातात धरला. त्याने एक नजर त्यावर टाकली. तो त्याचाच एअर ड्रॉप्स होता. या शुअर, इट्स माइन. थँक्यू. मी सकाळपासून याला शोधत होतो. यामुळे माझी इम्पॉर्टंट मीटिंग पण मला अटेंड करायला मिळाली नाही आणि गाव असल्यामुळे मला नवीन खरेदी पण करायला जमलं नाही. थँक्यू. यू केप्ट धिस सेफली विथ यू. तुषारने तिच्या हातातून तो एअरड्रॉप्स घेतला. आणि हे हे कुणाचं आहे?
काव्याने तुषारला विचारलं. काव्याने आता त्याच्यासमोर त्याच्या दुसऱ्या साईडचा पण एअरड्रॉप्स ठेवला होता. आता मात्र तो हे माझं नाही असं म्हणू शकत नव्हता, कारण तो त्याचाच एअरड्रॉप्स होता. तो तोच एअरड्रॉप्स होता जो त्या दिवशी काव्याच्या पायाला टोचला होता. यार, ही पण ना खरंच किती हुशार आहे ही. किती लवकर सापडलो आपण हिला. तुषार आता गप्पच बसला होता. मनात तो काव्याचं भरभरून कौतुक करत होता. "ओह, आय एम सॉरी," तो त्याच्या मूळ आवाजात बोलला. "तुषारजी, बाहेर सगळे आईस्क्रीम खात आहेत. तुम्ही दोघेच इथे काय करताय?" सुमन दारात उभी होती आणि ती त्या दोघांना खाली येण्यासाठी बोलवत होती. "जस्ट कमिंग," तो दरवाजाच्या दिशेने पाहत बोलला. तशी सुमन परत निघून गेली.